गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात? मजेत आहात ना? तर आज मी जाणार आहे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आणि मी जस्ट मेडिकल वरून आली आहे. 5:30 वाजले कारण मला आज खूप लेट झालं येते. आणि मी आता अगोदर सगळं घरातलं आवरणार आहे. आमाईचा उपवास आहे, सॅटर्डेला त्याचा उपवास असतो. त्याच्यासाठी मस्त दाल खिचडी बनवणार आणि मग सगळं घरातलं आवरून मग जाणार. त्याआधी मी सर्वात आधी चहा बनवणार मस्त. तर काय सगळ्यात आधी मी चहा बनवणार आहे कारण मला आल्याला चहा लागतो. आणि नंतर खिचडीचं मी कुकर लावणार. तू पण पिणार ना चहा थोडंसं? हो. तर त्याचा उपवास असल्यामुळे उपवासाला अद्रक चालत नाही, मी बिना अद्रकीचा चहा बनवते. तर काय चहा उकळते तोपर्यंत मी वडापाव खाऊन घेते कारण खूप भूक लागली आहे मला. आणि आमच्या इथे एक नवीनच वडापावचं स्टॉल चालू झालंय. छान बनवतात त्या काकू वडापाव. मला सोडून वडापाव खाते, लाज वाटते का? माझा उपवास आहे रे. तुझा उपवास आहे मग मी काय करू? माझा पण सोमवारी उपवास असतो. मग माझं पण आहे ना. तुझ्यासाठी छान अशी दाल खिचडी बनवते ना. ओके. तर गाईज अशा प्रकारे मी रेडी झाली आहे. साडी घातली फास्ट आणि दाल खिचडी पण बनवली. फक्त त्याला वरतून थोडासा तडका द्यायचा आहे. आणि आम्हाला गणपती जयंती आहे ना आज, त्यामुळे तिथं पण जायचं आहे आरतीसाठी. 6:15 वाजले. आणि इकडे बघा दाल खिचडी बनवली आहे मी. फक्त त्याला आता तडका देते पटकन 2 मिनिटामध्ये. तर गाईज आता मी तडका देते दाल खिचडीला. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरे टाकलंय की मी इथे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली आहे, ती ह्याच्यामध्ये टाकायची. आणि कढीपत्ता आणि सुकलेली लाल मिरची छान फ्राय करून घ्यायची तडक्याला. तडका आहे ना छान आता फ्राय झालाय. त्याच्यामध्ये थोडीशी 1 स्पून लाल मिरची पावडर टाकायची, थोडीशी अजून टाकायची. छान मिक्स करायचं त्याला आणि आपल्या दाल खिचडीमध्ये टाकून द्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये पूर्ण फ्लेवर ऍड होतो. बऱ्या डोंगरावर फिरायला जायचं. खाली बस तो फोटो काढायचा. आता ती स्वतः आई थांब लई सगळ्यांनी म्हणजे ना आरती नाही बोर नको एवढीच आहे. हा असं मुरमुरे एवढे आणि सगळ्यांना असं एक फोटो काढायचा. मुंग खाली कर समजतं की सुजल वोट सुजल खाली बघ मुंग खाली कर.
खाली बस, मांडी घालून बस खाली. खाली बस, खाली बस. मांडी घालून बस. चल की कुठे गेला रांगोळ घाल पुरी लावच्या बाय 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 खाली बघ म्हटले तर दुसरी चॉकलेट घे थोडस आमच्या आजीला दाखवू दे ताट द्या. आम्ही किती वेळ पर्यंत वाट बघितली. अनु नीट बस. काढा कुठू काढा चला पटकन लवकर. व्हिडिओ काढतीये. बिस्किट घेतली बोर घेतली या इकडं. मला दे ना चॉकी दे. मला दे. ती दे. दुसरी दे. थँक्यू. वाव. तर गाईज मी जस्ट आले घरी. हळदी कुंकू झालं आणि आरती पण झाली. आम्ही इकडे बिझी बॉय येतो एकदम. आता घरी जाणार. तो पण जेवला नाही. माझी वाट बघत थांबला. आता मस्तपैकी आम्ही दोघं पण जेवणार. मी आता मिरची बनवणार आहे. मस्त आंब्याला खायची तोंडी लावायला ही वाली. त्याची रेसिपी तुम्हाला दाखवू की नको ते विचार करते कारण खूप लेट झालंय. दाखवू का रे? हो दाखव ना. तर आधी आपल्याला ही मिरची धुवून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने. खूप पसारा आहे. पसारा प्लीज इग्नोर करा तुम्ही कारण मी आत्ताच आली आहे. ती मिरची धुवून घेतली आणि आता ह्याला ना छान असं ही देठ काढायचं नाही, असंच ठेवायचं. आणि इथून जे जशी बसेल ना तव्यावर आता ही अशी बसणार. तर मग ही इथून अशी चीर द्यायची याला. बऱ्याच जणांना माहित पण असेल तरी पण सांगते मी. इथून द्यायची तव्यावर जशी बसणार व्यवस्थित त्या साईडनी वरतून असं कट करायचं. तर गाईस इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट केलाय. त्याच्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद आणि ठेचलेला लसूण ऍड केलाय. आता हे छान मिक्स करायचं आणि मीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. मला बिलकुल आवडत नाही शिमला मिरच्या प्रकारच आवडत नाही. पण हेल्दी असावं थोडंफार डाएटमध्ये म्हणून खायचं असतं जबरदस्ती म्हणून खाते. तर काही जस्ट माझं जेवण झालं. आम्ही जेवतोय अजून. आणि
व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.